महा MTBचा जो पुरस्कार मिळाला आहे म्हणजे मुंबई तरुण भारतचा श्रीकर अष्टपुत्रे स्मृती पुरस्कार. तर आपण सुरुवात त्याच्यापासून करू की हा पुरस्कार काय आहे आणि तो कशासाठी तुला मिळाला? पण माझं मुख्य काम जे गेली 25 वर्ष मी करतोय की मला असं खूप जेन्युइनली वाटतं की मी लहानपणापासून जी तथ्य प्राण्या पक्ष्यांबद्दल वाचलेली आहेत, अनुभवलेली आहेत आणि अगेन्स्ट मी लोकांकडनं जे काही ऐकतो की अमुक साप विषारी आहे, बघितलं की ठोकून देतात, मग ते कुठेतरी मला असं जाणवायला लागलं की नाही नाही, लोकांना करेक्ट इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे. म्हणजे पक्षी मरताना कुठे जातात, बरोबर. आपल्याला मेलेले पक्षी का दिसत नाहीत? होतं काय माहिती आहे का की माणसांना ना चमत्कार आवडतात, माणसांना अभ्यास नाही आवडत, माणसांना फॅक्ट्स नाही आवडत. मरण्याची इच्छा जागृत होणे आणि जगण्याची इच्छा मरणे याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण प्राणी झुरून सुद्धा मरतात ना, आहेत ना उदाहरणं. कुत्रे झुरून मरतात, आठवण काढून काढून ते खंगतात, बरं. पण तो इमोशनल कनेक्ट असतो त्यांचा त्याच्याशी. राईट. पण जगण्याचीच इच्छा म्हणजे मरण्याची इच्छा जागृत होणं आणि जगण्याची इच्छा मरणं याच्यामध्ये खूप फरक आहे. बरोबर आहे. आपल्याकडे सध्या एक ट्रेंडिंग गोष्ट म्हणजे काजवा महोत्सव. काही ग दोघांचा आवडता विषय आपल्या म्हणजे त्याच्यामध्ये भयंकर झालंय ते. काजवा हा काय म्हणूया आपण वार्षिक कीटक आहे. मला वाटतं राजमाचीमध्ये लोक सांगत होते आता गेले होते. कमी झाले, खूप कमी झाले काजवे. कारण ॲट अ टाइम 7-8 हजार लोक जर का काजवे बघायला आले तर काजवे एक मी तुला समजा ऑप्शन दिला असा की तुला असा एखादा महोत्सव नाही म्हणता येणार आपल्याला, पण असा एखादा तुला ऍक्टिव्हिटी करायची की जी सीझनल आहे आणि तुम्ही ही आवर्जून निसर्गामध्ये बघायला या, तर तू कुठली करशील? आणि साप दूध पितोय नाही, कारण त्या सापाला तहानलेलं ठेवलेलं असतं ऍक्च्युली. मग तो थम्सअप दिला तरी पिऊ शकतो. हा, काही खरं का? हो, लिक्विड त्याच्यामध्ये तो काही लिक्विड ठेवतो, तो पिईल त्यावेळेला. त्याला खूप मोठा गैरसमज असतो बरं का की वाळवी झाडं खाऊन टाकते. 99.9% स्पेशीज जगामधल्या वाळवीच्या ह्या डेट्रिटिव्होरस आहेत. डेट्रिटस म्हणजे वाळलेला पालापाचोळा, सफाई कर्मचारी. आपण ट्रेकला जनरली जंगल भागामध्ये गेल्याच्या नंतर गावकऱ्यांची तक्रार किंवा भीती ही एका प्राण्याबद्दल प्रचंड असते. बिबट्यापेक्षाही जास्त डेंजर म्हणजे अस्वल. नमस्कार मित्रांनो, मी ओंकारो. चर्चेस कारण की या यूट्यूब चॅनलच्या पॉडकास्टच्या नव्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. निसर्गामध्ये आपण फिरायला जाताना आपल्याला अनेक गोष्टी दृष्टिक्षेपास पडतात, अगदी विंचू खेकड्यापासून ते अगदी वाघापर्यंत. पण गंमत अशी असते की या सगळ्याकडे आपण एक जीवजंतू म्हणा, कीटक म्हणा किंवा एक वाईल्ड लाईफमधल्या काहीतरी स्पीसीज याच्या पलीकडे आपण त्याचा अभ्यास करायला जात नाही. पण आपल्याकडे आज असा एक आमचा मित्र आलेला आहे की जो निसर्ग अभ्यासक आहे आणि त्याला नुकताच त्याच्या निसर्ग अभ्यासासाठी, तो काय ते आपण पुढे बघूया, श्रीकर अष्टपुत्रे स्मृती पुरस्कार मिळालेला आहे. मी स्वागत करतो मकरंद केतकर यांचं. सो मकरंद, तुझं सहर्ष स्वागत. मकरंद एक निसर्ग अभ्यासक आहे आणि तो टेक महिंद्रा या कंपनीमध्ये जॉब करतो. सो प्रोफेशन सांभाळून तो आपली ही निसर्ग अभ्यासाची आवड जपतोय. अनेक वर्ष त्यांनी भटकंती केलेली, अनेक जंगलं त्यांनी पालथी घातलेली आहेत. बऱ्याचशा न्यूजपेपरमधनं त्याची आर्टिकल्स प्रसिद्ध झालेली आहेत आणि आत्ता जो त्याला नुकताच महा MTBचा जो पुरस्कार मिळाला आहे म्हणजे मुंबई तरुण भारतचा श्रीकर अष्टपुत्रे स्मृती पुरस्कार. तर आपण सुरुवात त्याच्यापासून करू की हा पुरस्कार काय आहे आणि तो कशासाठी तुला मिळाला? ओके, मला हा पुरस्कार मिळाला कारण मी एका वेगळ्या क्षेत्रात काम करतो आणि काम करता करता मी माझी निसर्ग सेवासुद्धा करतो. म्हणजे काय म्हणूया आपण, वन्यजीवांबद्दल अवेअरनेस करण्याचं काम मी करतो आणि ह्या कॅटेगरीमधला हा पुरस्कार आहे की तुम्ही कुठल्या तरी एका वेगळ्या क्षेत्रात काम करत असताना तुम्ही निसर्गासाठी काहीतरी करताय. पण मग ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की ज्याच्या नावाने हा पुरस्कार दिला, श्रीकर अष्टपुत्रे, तर तो ॲक्च्युली माझा मित्र कसा झाला तर 10-1 वर्षापूर्वी साधारण तो आमच्या ऑफिसवरती आला होता. तर त्यावेळेला मी ज्या वाईल्ड लाईफ टुरिझममध्ये मी काम करत होतो, तो आमच्या ऑफिसवरती आला होता आणि तो काही फोटोज आणि क्लिप्स घेऊन आला होता की मी असं रायरेश्वर आणि जोर जांभळी आणि कोळेश्वर या सगळ्या व्हॅलीजमध्ये मी खूप मोठ्या प्रमाणात कॅमेरा ट्रॅपिंग करून बराचसा डेटा गोळा केलेला आहे. तर माझ्याकडे हे जे काही फोटो व्हिडिओ आहेत तर त्याच्या बेसिसवरती तुम्हाला इथे टुरिझम सुरू करता येईल का, अशा हेतूने तो आला होता. आणि तो अनेक वेगळ्या टुरिझम कंपन्यांकडे त्यावेळी तो जाऊन भेटी देत होते. म्हटलं तुम्हाला काय करायचं इथे टुरिझम सुरू? तो म्हटला की माझ्या डोक्यामध्ये असं आहे की ह्याला महाबळेश्वरच्या मागच्या बाजूला कोई नाही आणि तिथे आहे सह्याद्री टायगर रिझर्व. आज ना उद्या तिथे जर का टायगर्स
आणि त्यावेळेला कसं होतं ना की त्यावेळेला तिथे टायगर्सचं रेसिडेंट पॉप्युलेशन नव्हतं. बरोबर. वाघ सगळे उतरून खाली कोकणात जायचे. तर मग उद्या जर की ते टायगर्स एस्टॅब्लिश झाले, राहायला लागले, तर त्यांचं पॉप्युलेशन वाढेल आणि मग फ्युचरमध्ये त्यांना एक कॉरिडॉर असावा, त्यांच्यासाठी एक एक्सटेंडेड हॅबिटॅट असावं. तर म्हणून मला हे जंगल प्रिझर्व करायचं काहीतरी करून. तर ह्याला जर का ह्या माध्यमामधनं जर का नावलौकिक मिळाला त्या भागाला, तर मग ऑटोमॅटिकली थोडंसं प्रेशर येईल आणि ते जंगल प्रोटेक्ट होईल. पण लोकल लोकांना रोजगार मिळेल. म्हणजे लोकल लोकांचा विरोध असतो युजली सँक्च्युरी डिक्लेअर करण्यामागे, की मग आता आम्ही जंगलातच जायचं नाही का, बरोबर. किंवा आमच्या हक्कांवर गेला येणार का. तर हे तिथे होऊ नये म्हणून मला टुरिझम पण आणायचं, की लोकांनाही रोजगार मिळेल. मग गाईड्स तयार करायचे वगैरे असं बरंच काय काय आमची चर्चा झालेली. त्या कामाचा आवाका लक्षात घेता मी त्याला ते मुंबई तरुण भारतच्या किरणशी जोडून दिलं. कारण किरण हा एक वाईल्ड लाईफ प्रेमीच आहे, म्हणजे तो वेडाच आहे त्या बाबतीमध्ये. तर मी त्याला म्हटलं की बघ बाबा, म्हटलं या मुलाला असं असं करायचं आहे, तुझे पॉलिटिकल कॉन्टॅक्ट्स आहेत, कारण नॅचरली तो संपादक असल्यामुळे त्याची सगळ्याच पॉलिटिशियनची ओळख असते अशा लोकांची. म्हटलं बघ तुझ्या थ्रू काही झालं तर. मग किरणने त्याला ऑफिसवरती बोलवलं, तो भेटला त्याला आणि मग किरणला ती कल्पना खूपच हिट झाली, म्हणजे आवडली, क्लिक झाली ती, की अरे खूपच भारी आणि खरंच चांगलं जंगल होऊ शकेल. एकदा त्याच्यावर तो एकदा दोनदा फील्डवरती गेला, मग पुढे त्याने त्याची टीम जोडून दिली. मग किरणच्या शेखरच्या जोडीला अजून टीम आली. मग त्या सगळ्यांनी मिळून तिथे कॅमेरा ट्रॅपिंग करून अजून डेटा गोळा केला आणि अशा पद्धतीने मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी महाराष्ट्रातलं पहिलं कन्झर्वेशन रिझर्व तिथे एस्टॅब्लिश झालं, 50 स्क्वेअर किलोमीटरचं, Wow. बेस्ड ऑन जो डेटा श्रीकरने गोळा केला. हे कुठे झालं एक्झॅक्टली? जोर जांभळीचं खोरं, वाईच्या म्हणजे ओल्ड महाबळेश्वरच्या आसपास, खालची हां. जी व्हॅली आहे ती, मग मध्ये आपलं तो कुठला केंजळगड किल्ला आणि मग ते सगळं पलीकडचा सगळा भाग त्याचा तो. तर ते सगळं 50 स्क्वेअर किलोमीटरचं, पण ते एका मुलाने सुरू केले होते हौसेमधनं. कारण तो IT त काम करायचा आणि शनिवार रविवार जाऊन पुण्यातनं वाईच्या मागे असलं तेच, म्हणजे एवढा त्याला बाईकने जायचा कॅमेरा घेऊन, जंगलात लावायचा, पुन्हा 8 दिवसांनी फेरी मारून ते कॅमेरा काढून त्यातनं लॅपटॉपला ते जोडून काय काय फोटो आले ते बघायचं. हे अनेक 4-4.5 वर्षाचं त्याची मेहनत होती त्याच्यामध्ये. आणि मग तो डेटा गोळा झाला. सो मग त्याला एक फाउंडेशन. अनफॉर्च्युनेटली 2 वर्षापूर्वी तो अटॅकने गेला. हो. त्याचे अजून खूप मोठे प्लॅन्स होते आणि तो आणि किरण इनफॅक्ट अजून कामही करत होते. नॉर्थ ईस्टमधल्या काही प्रोजेक्ट्सवरती मला वाटतं त्यांचं काम चालू होतं, पण तो अचानक गेला. सो मग ती लिगसी पुढे राहावी म्हणून मग तो स्मृती पुरस्कार. सो या पुरस्काराला एक छोटीशी अशी कारुण्याची किनार पण आहे, की एक वर्तुळ पूर्ण झालं. कारण तो घरी म्हणायचा की अरे मला मक्यामुळे एक्सपोजर मिळालं आणि त्या किरणमुळे मला अशा पद्धतीने शेखरमुळे अशा पद्धतीने मला एक्सपोजर मिळालं. पण आता हा पुरस्कार तुला ज्या कामासाठी मिळाला ते काम काय ते सांग? काम असं आहे की एकतर त्याचा पार्ट आहे की विंचू संशोधन. म्हणजे मी पुण्यातली जी स्कॉर्पियन सिस्टमॅटिक्स लॅब आहे, तर त्यांच्या टीमशी मी असोसिएटेड आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत 20 एक विंचवाच्या नवीन प्रजाती शोधलेल्या आहेत. सो त्यातल्या काही विंचवाच्या स्पेशीजच्या संशोधनामध्ये माझा भाग होता, पार्टिसिपेशन होता. स्पेशली फील्डवर्कमध्ये माझा होता, कारण ते सगळ्यात कठीण काम असतं. कारण तुम्हाला फील्डवरती जाऊन उन्हा पावसामध्ये अंधारामध्ये अत्यंत धोक्याच्या जागी, अडचणीच्या जागी जाऊन ते विंचू गोळा करून आणायचे, सॅम्पलिंग करून आणायचं आणि मग ते लॅबवरती पाठवायचे आणि मग त्याच्यातनं DNA काढून त्यांचा ते सगळं पुढे प्रोसेस करून मग ते मॉलिक्युलर अनालिसिस फायलोजेनी अख्खी ती उभी करतात आणि मग त्याच्यातनं आपल्याला कळतं की कारण झू बँकवरती वेगळे DNA वेगळ्या विंचांचं जगभरातल्या लोकांनी ते रिपॉझिटरी असतं ना, त्याच्यामध्ये त्याचे ते इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवलेली असते. तर तिकडं ती इन्फॉर्मेशन घेऊन तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन टॅली करून कळतं की हा विंचू हा कुठल्या क्लेडमध्ये जातोय, म्हणजे हा साऊथमधल्या विंचूंच्या जवळ जातोय का उत्तरेतला जातोय का मध्य महाराष्ट्रातला जातोय, असे ते अनेक प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या DNA मधनं मिळतं. कारण मॉलिक्युलर लेवलला आहे. इट्स लाईक एखादा जावाचा किंवा पायथनचा कोड असल्यासारखं आहे. तो कोडमधून तुम्हाला ती सगळी इन्फॉर्मेशन मिळते. पण ऑफकोर्स माझा त्या लेवलपर्यंत काम नाही आहे रिसर्चमध्ये, पण मी फील्डवर्कमध्ये काही प्रमाणामध्ये त्यांना केलेलं आहे. आणि पण माझं मुख्य काम जे गेली 25 वर्ष मी करतोय, की मला असं खूप जेन्युइनली वाटतं की मी लहानपणापासून जी तथ्य प्राण्या पक्ष्यांबद्दल वाचलेली आहेत, अनुभवलेली आहेत आणि अगेन्स्ट मी लोकांकडनं जे काही ऐकतो की अमुक साप विषारी बघितलं की ठोकून देतात, मग ते कुठेतरी मला असं जाणवायला लागलं की नाही लोकांना करेक्ट इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे, अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे. की तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल जीवाबद्दल तुम्हाला माहिती नसताना किंवा गंमत म्हणून जेव्हा तुम्ही एखादी कमेंट करता किंवा काहीतरी कुठेतरी पोस्ट टाकता, फोटो शेअर करता, तर त्याच्यातनं त्या प्राण्याबद्दल चुकीची इमेज निर्माण होते, त्याच्याबद्दल भीती निर्माण होते अननेसेसरी, काही गरज नसताना.
तर ही काय म्हणतात ना, विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. तुमच्या हातामध्ये सोशल मीडियासारखं भयानक ताकदीचं माध्यम आहे, तर मग तुम्ही त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग का नाही करत? मग बरोबर. लोकांनी सोशल मीडियामधनं थापा मारणं थांबवावं बेसिकली Correct. प्राण्यांबद्दल. याच्यातनं मग मी सोशल मीडियामध्ये लिहायला लागलो हम्म. आणि मग माझं लिखाण बघून कोणीतरी मला बोलण्यासाठी इन्व्हाइट केलं आणि मग त्याच्यातनं पहिला स्लाईड शो केला. असं करता करता शेकडो स्लाईड शो झाले माझ्या लोकांसमोर, वेगवेगळ्या एज ग्रुप्समध्ये झाले, कॉर्पोरेट्समध्ये झाले, अगदी फोक्सवॅगन काय आणि महिंद्रा अँड महिंद्रा काय यांच्या सिक्युरिटी स्टाफसाठी झाले, की जे डेली एक साप रेस्क्यू करतात. बरोबर. पासून वन खात्याच्या लोकांना ट्रेनिंग देऊन झालं माझं. तर मग अशा खूप वेगवेगळ्या स्केलवरती ते पसरत गेलं. मग गेली 25 वर्ष मी ह्या वेगवेगळ्या स्तरामधल्या प्रोफेशन्समधल्या वयोगटातल्या लोकांना ट्रेन करतोय, एज्युकेट करतोय, अवेअर करतोय. मग त्याच्यासाठी सुद्धा मला हा पुरस्कार दिला गेला. पण आता तू म्हणालास की बऱ्याच वेळेला थाप मारली जाते थोडक्यात, अगदी खरं सांगायचं झालं म्हणजे एखाद्या प्रजातीबद्दल काहीतरी इंटरप्रिटेशन काढली जातात, ती छातीडोकपणे पब्लिशही केली जातात आणि ती लोकांना खरी वाटतात. ठीक आहे. तर एक गमतीचा भाग म्हणून फक्त मला असं सांग की अशी 2-3 उदाहरणं अशी सांग की ज्याच्यामध्ये एखाद्या प्रजातीबद्दल काहीही ठोकून दिलेलं आहे. म्हणजे आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी हा जो शब्द वापरतो की आपल्याला म्हणजे रियालिटी एक आहे आणि इंटरप्रिटेशनमुळे खूप गैरसमज पसरले आणि त्याची खरी परिस्थिती काय आहे? त्याच्यावरती तर मी खूप लेखही लिहिलेले आहेत. कारण मला सर्रास व्हॉट्सॲपवरती अशा अनेक पोस्ट व्हायरल झालेल्या. व्हॉट्सॲप व्हायरल पोस्ट आणि सोशल मीडियामधल्या फेसबुकवरच्या जे व्हायरल पोस्ट जे असतात, तर त्याच्याविषयी मला लोकांना कळायला लागलं की हा एक ऑथेंटिक सोर्स आहे बाबा, याच्याकडे गेलं की खरी माहिती मिळते. तर त्याच्यातली एक तर असतं की पेपरामध्ये जे काही छापून येतं, म्हणजे जे काही नामांकित पुण्यामधली जुनी जाणती वृत्तपत्र आहेत, तर ते पुण्यामध्ये फ्लेमिंगोचं आगमन याच्या खाली शेकाट्या पक्षी दाखवतात, बगळा दाखवतात, म्हणजे तिथेच सुरुवात होते. किंवा शिवाजी महाराजांनी जिंकलेला किल्ला जंजिरा असं छापतात. तर 450 वर्ष अजिंक्य राहिलेला किल्ला, त्याच्याखाली महाराजांनी जिंकलेला किल्ला. सो ह्या ढळढळीत चुका माध्यमांकडनं होतात. तर त्याच्याविषयी तर अनेकदा म्हणजे लिहिलेलंच आहे मी. पण सोशल मीडियामध्ये एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती, ती म्हणजे पक्षी मरताना कुठे जातात. बरोबर. आपल्याला मेलेले पक्षी का दिसत नाहीत? काय तर म्हणे कोणीतरी एक साधू वासवानीने, कोण माणूस होता त्याने पोस्ट, एक मूळ इंग्लिश पोस्ट होती, त्याची साधू वासवानी माणसाने हिंदीमध्ये अनुवाद केला आणि तो कोणीतरी पुढे मराठीमध्ये ट्रान्सलेट केला. होतं काय माहिती आहे का, की माणसांना ना चमत्कार आवडतात, माणसांना अभ्यास नाही आवडत, माणसांना फॅक्ट्स नाही आवडत. कारण ते करायचं असेल तर कष्ट घ्यायला लागतं. पण चमत्कार आहे म्हटलं की संपला ना विषय. कारण पक्षी कोणीतरी लिहिलंय ना आणि व्हॉट्सअपवर केलेली पोस्ट आहे म्हणजे मग ती खरीच असणार. करेक्ट. सो पक्षी मरताना कुठे जातात? तर त्याच्या पोस्टचा सारांश असा होता की आपल्याला पक्षी मरताना दिसत नाही, कारण ते उडून आकाशात अशा स्ट्रॅटोस्फिअरमध्ये वगैरे जातात की तिकडे त्यांचं विघटन होऊन जातं. आकाशातच विघटन होतं. हां, म्हणजे ते इतक्या लेवलला उंच उडून जातात. म्हटलं मग पेंग्विनचं काय होतं, शामुरगाचं काय होतं? पक्षी नाही आहे का तो? लॉजिकल आहे ना. आणि मूळ तुम्हाला पक्षी दिसत नाही कारण तुम्हाला जे पक्षी दिसतात ते आकाराने एवढूसेच असतात. ते पडल्यानंतर जमिनीवरती एकतर चटकन त्यांना निसर्गातली सफाई यंत्रणा जी आहे नैसर्गिक, ते कामाला लागते. कावळे येतात, घारी उचलून घेऊन जातात त्यांना, मांजरी आहेत, कुत्रे आहेत, जे अपॉर्च्युनिस्टिक फीडर्स आहेत. तर हे लगेच पटापट येऊन त्यांना खाऊन मोकळं करून टाकतात. ती बॉडी अख्खी विघटन होऊन जातं. तुम्हाला त्याचे हाडाचा तुकडासुद्धा सापडत नाही, कारण मांजरी कुत्रे तर हाडंसुद्धा चावून खाऊन टाकतात, त्याच्यामुळे तुम्हाला दिसतच नाही. मुंग्या आहेत, त्यामुळे त्यांचं पटकन विघटन होऊन जातं, तुम्हाला नाही दिसत. आणि अनेकदा असं असतं की हे असे पक्षी जे असतात, ते प्राणी असतात, त्यांना कळतं आपल्या मृत्यूची चावूल लागलेली आहे. ओके. सो मग ते युजली असा एखादा निवडतात की मृत्यू येत असताना मात्र स्वतःची शिकार होऊ नये. कारण शेवटी जीवाची भीती आहे ना, तो इन्स्टिंक्ट मरेपर्यंत शाबूत असतो त्यांचा. त्याच्यामुळे ते लपून राहतात अशा ठिकाणी, कुठेतरी फटीमध्ये जातील, झाडाच्या ढोलीत जातील किंवा फांद्यांच्या आड जातील. मग अशा ठिकाणी त्यांच्या बॉड्या पडतात जे आपल्या नजरेला दिसत नाही. बरोबर. तुला कुत्रे किती मेलेले दिसतात, मांजरी किती मेलेली दिसतात, ते तर एवढे मोठे आहेत ना. मग त्यांच्या बाबतीत असा काही वेगळा नियम आहे? पण हे सर्रास फिरत होतं की पक्षी गायब होतं. प्रचंड व्हायरल झालेली पोस्ट होती, प्रचंड. एखादा अजून काय उदाहरण? अजून एखादं तुला सांगतो मी की आता तुला आठवत असेल तर कोविडमध्ये एक केरळमधल्या एका गर्भार हत्तीणीला कोणीतरी खायला दिलं, त्याच्यामध्ये बॉम्ब ठेवले, त्या तोंडात तो बॉम्ब फुटला. आणि ही प्रचंड व्हायरल झालेली न्यूज होती ती. आणि लोक संतापले होते की म्हणजे एकतर हत्तीसारखा प्राणी जो गणपतीच्या रूपाने असल्यामुळे त्याचा एक आध्यात्मिक थोडं जवळ आहे.
बरोबर. नाही, आणि त्यातनं जे क्रौर्याने ते केलं होतं ना, कारण मला एका मित्राने सांगितलं की केरळमध्ये हा धंदाच आहे, इन्शुरन्स मिळतो, कारण हत्ती मारून इन्शुरन्स मिळतो. बापरे. आता याच्या मागचं खरं खोटं माहीत नाही, पण त्यातले काही अनुभव असावेत म्हणून त्याने मला सांगितलं. सो मी काय त्याला सेकंड करणार नाही, तो जे काय बोलला ते पण असू शकतं, कारण आपल्याकडे माणूस कुठल्या थराला जाईल पैसा कमवायला ते सांगता येत नाही. मग ती 1-2 दिवस पाण्यामध्ये उभी होती, आणि मग त्याच्यावरनं कोणाला तरी असं क्लिक झालं की मी मारुती चिदंपल्लींच्या पुस्तकात वाचलंय की हत्ती मरण्यापूर्वी डोहामध्ये जलसमाधी घेतो. मग त्या लोकांनी लिंक जोडली त्याची. आता चिदंपल्लींनी कुठे निरीक्षण केली माहिती नाही, पण मी जेवढा हिंडलेलो आहे किंवा माझ्या ओळखीचे अनेक सिनियर्स की ज्यांनी हत्तींच्या विष्ठेवरती अभ्यास करून त्यातला बॅक्टेरियल लोडवरती अभ्यास केलेला आहे असे संशोधक आहेत. तर मी त्या सगळ्यांशी सुद्धा अगदी बोलतो. ते म्हणले असं काही नाही आहे, तुम्हाला हत्ती दिसत नाहीत बेसिकली गेलेले. म्हणजे माझा त्याच्यावर निष्कर्ष आहे की तुम्हाला दिसत नाही हत्ती गेलेला, कारण तुम्ही जंगलातच जात नाही. बरोबर. जे लोक जंगलात जातात त्यांनी हत्तीची कलेवर पाहिलेली आहे. आणि हत्तीसारखा प्राणी, आणि त्याच्यामध्ये दुसरं असं होतं की अशा गेलेल्या हत्तीला इतर हत्ती सोंडेने उचलून पाण्यात नेऊन टाकतात आणि बुडवतात त्याला, म्हणून तुम्हाला हत्तीचा शव दिसत नाही. असं मिथ होतं असं चिदंपल्लींच्या लेखामध्ये. बरं. किंवा तो असा हत्ती मृत्यूजवळ आलेला कळलं की कड्यावरनं उडी मारून आत्महत्या करा. लईच भारी आहे नाही म्हणजे ह्याच्या मागचं तू जर का याचं शवविच्छेदन करायचं म्हटलं, जर का पोस्टमॉर्टम करायचं म्हटलं, सगळ्या पॉईंट्स तर खूप लॉजिकली करता येतं की तुम्हाला जर का प्राणी आत्महत्याच करायचे असं जर का म्हणत असतील तर सर्रास हत्तींनी आत्महत्या केली असती. होतं कसं माहिती आहे का की मरण्याची इच्छा जागृत होणे आणि जगण्याची इच्छा मरणे याच्यामध्ये खूप फरक आहे. राईट. कारण प्राणी झुरून सुद्धा मरतात ना, आहेत ना उदाहरणं. कुत्रे झुरून मरतात, आठवण काढून काढून ते खंगतात. बरं. पण तो इमोशनल कनेक्ट असतो त्यांचा त्याच्याशी. राईट. पण जगण्याचीच इच्छा म्हणजे मरण्याची इच्छा जागृत होणं आणि जगण्याची इच्छा मरणं याच्यामध्ये खूप फरक आहे. बरोबर आहे. व्हेरी थिन आहे. तर हे लोकांना कळत नाही, त्याच्यातनं मग हे असं काहीतरी गैरसमज काढले जातात. नाही, आणि जर का हत्ती शव उचलून टाकत असेल मी दुसऱ्या हत्तीचं, मेलेल्या एवढ्या अवाढव्य 3.5-4 टनाच्या हत्तीचं वजन जर का म्हणजे मेल्यानंतर आणि अजून जर जास्त जड होतं, तर मग त्यांची जेव्हा पिल्लं पाण्यामध्ये बुडतात, चिखलात बुडतात, तर तेव्हा ते सोंडेने उचलून पिल्ल्याला बाहेर का नाही काढत? करेक्ट. मग त्यावेळेला ते का पाण्यामध्ये उतरतात आणि त्याला असं डोक्याने धक्का देऊन बाहेर काढतात किंवा त्याला प्रोत्साहन देतात बाहेर यायला? मग ती बुद्धी नाही आहे तेवढी त्यांना बेसिकली. तर ते लोकांना कळत नाही. का कळत नाही? कारण लोकांचा अभ्यास नसतो. लोकांना चमत्कारामध्ये कोणीतरी मोठ्या लेखकाने लिहिलेलं आहे, ज्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. नेसेसरी नाही आहे की ते. आणि हे बघ, मी काय म्हणत नाही की चिदंपल्ली लिहिलं ते कदाचित म्हणजे ते जाणून बुजून असलेलं नाही, त्यावेळेला त्यांना माहिती नसावी. सायन्स बदलत असतं ना, सायन्स इज अन एव्हर इव्हॉल्विंग प्रोसेस. बरोबर. मग त्यावेळी त्यांनी ऐकी माहितीवरती लिहिलं असेल, त्यावेळी तेवढा अभ्यास नसेल त्यावेळी कोणाचा, नंतर झाला असेल. आता हे आपण मॅमल्स बद्दल म्हणजे हे गैरसमज बद्दल बोलतो. आपल्याकडे सध्या एक ट्रेंडिंग गोष्ट म्हणजे काजवा महोत्सव. दोघांचा आवडता विषय आपल्या. म्हणजे त्याच्यामध्ये झालंय ते. म्हणजे आता त्याला महोत्सव नाव देणं, तुलाही माहिती आहे की त्याचं काय इतिहास आहे सगळा. पण बेसिकली काय म्हणूया, बिझनेस ट्रिक आहे ती अट्रॅक्ट करण्यासाठी. महोत्सव म्हटलं की लोकांना वाटतं खूप भारी काहीतरी. म्हणजे एका हॉलमध्ये काजवे मनमंदिर ऐकून गोळा होत असतील आणि बघायचंय असं काहीतरी. पण मला एक सांग, आता हे काजव्याबद्दलच लोकांना माहिती नाही की तो पेटतो कसा. ओके. किंवा असं म्हटलं जातं, आता हा परत व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा फॉरवर्ड आहे का मला माहिती नाही, पण काजव्याचं आयुष्य ते एका पेटण्यापुरतं असतं, ते पेटलं की तो मरतो वगैरे वगैरे वगैरे. किंवा त्या पॅटर्नमध्ये चमकताना एकमेकांना सिग्नल्स देतात की आता आम्ही चमकतो तुम्ही चमका. अनेक व्हॉट्सअप फॉरवर्ड्स आपल्याला बघायला मिळतात. तर काजव्याबद्दलच तू माहिती दे सरसकट, म्हणजे काय त्याचं लाईफ असतं किंवा का तो चमकतो एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. काजवा हा काय म्हणूया आपण वार्षिक कीटक आहे. जसे पावसाळ्यामध्ये बेडूक ऍक्टिव्ह होतात तसे सीझनल आहे. तो वर्षभर तुम्हाला दिसत नाही. त्याचं काय म्हणूया आपण बीटल्सच्या कुळामधलं आहे, म्हणजे कोलिओप्टेरन्स हा जो ग्रुप आहे तर त्याच्यामधला तो आहे की ज्यांच्या पंखाची वरची जी जोडी असते
तर ती हार्डन्ड आहे, म्हणजे कवच्यासारखी. सो लॅम्बॉर्गिनीचे दरवाजे कसे असे एका बाजूला वर उघडतात, ओके. तर तसे त्यांचे ते कडक पंख एका बाजूला उघडतात आणि मग आतनं सॉफ्ट पिन्स बाहेर येतात. सो तो त्या बिटल्सच्या कुळामधला कीटक आहे. त्याचं वैशिष्ट्य असं लॅम्पिरिडी फॅमिली असेल, लॅम्प आहे ना त्याच्यामध्ये, म्हणतो लॅम्पिरिडी फॅमिली येते. अच्छा, बरं. हां, तर त्याचं कसं आहे की तो चमकतो कारण त्याचं मेटिंग जे आहे ते रात्रीच होतं. कसं होतं ना की निसर्गामध्ये स्वतःला सेफ ठेवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या कीटकांनी, प्राण्यांनी वेगळे वेगळे रंगरूप घेतलेत, आवाज आहेत, सो सवयी असतात. तसं त्यांनी वेळाही विभागून घेतलेले आहे. म्हणजे ते ठरवून नाही की ज्वेल बिटल तू दिवसा उडायचं मी रात्री, असं तर ठरवून नाही आहे, पण ते इव्हॉल्युशनमध्ये काय म्हणूया की ती प्रोसेस सेट झाली. जे सर्वाईव्ह रात्री जगणारे जे सर्वाईव्ह झालेत, मग त्यांचं पुढे रात्रीच पुढे कंटिन्युएशन झालं. मग रात्री जर का मीटिंग करायचं असेल तर तुम्हाला एकतर गंधकण असतात की त्यातनं कीटक एकमेकांना कशी जातात, मग यांनी दुसरा मार्ग निवडला. आता ही इव्हॉल्युशन कसं झालं खरंच माहीत नाही, पण त्यांच्या पोटामध्ये 2 ग्रंथी असतात, त्याच्यातनं लुसिफेरिन आणि लुसिफेरस ही 2 काय म्हणूया आपण एन्झाईम्स सिक्रेट होतात. आणि त्यांचं ऑक्सिजन बरोबर ज्या वेळेला काय म्हणा संपर्क येतो त्यावेळेला अगदी छोटासा स्पार्क उडतो त्या 2 केमिकल्स एकत्र आल्यामुळे, आणि मग त्याच्यातनं ते ग्लो होतं, तो ग्लो येतो आणि तो फ्रॅक्शन ऑफ सेकंड करता तो असतो आणि त्याचं टेम्परेचर बी कमी असतं. तर त्याच्यामुळे त्याचं ते ॲबडॅमेनचे जे सेगमेंट्स असतात तर सगळ्यात शेवटच्या सेगमेंटमध्ये ते लुसिफेरिन असतं. सो मग ते एकत्र काही सेकंद करता येईल स्पार्क उडतो. आणि मग त्याचं मग 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 फिमेलला कसं कळतं, तर ह्याच्यामध्ये गंमत अशी की फक्त नरच स्पार्किंग करतो एवढ्या मोठ्या फ्लॅशमध्ये, आणि फक्त नरच उडू शकतो. ओके. फिमेल ही अळीसारखी असते, जमिनीवरती असते, आणि फक्त नरच झाडावरती असतात. सो झाडावरनं खूप मोठ्या प्रमाणात ते नर सिग्नल्स इमिट करायला लागतात, लाईट्स. मी आत्ता 2-3 आठवड्यापूर्वी ज्या आंबा घाटामध्ये गेलो होतो, त्या आंबेश्वराच्या देवराईच्या इथे होतो, म्हणजे वेळ लागावा अशी परिस्थिती होती की हे झाड अख्खं एकदा फ्लॅश करतंय, एकदा शेजारचं झाड फ्लॅश करतंय, एकदा इकडचं झाड फ्लॅश करतंय. सो सिंकमध्ये त्यांचं ते फ्लॅशिंग चालू होतं. आणि त्यावेळेला फिमेल्स मला जमिनीवरती दिसल्या नाहीत खरं तर, पण त्याच्या शेपटीला सुद्धा छोटासा लाईट असतो अगदी, आणि फिमेल तो लाईट सिग्नल एमिट करते आणि तो बरोबर त्या नराला कळतो की ज्याला ते सिग्नल दिलेलं आहे. एवढ्या सगळ्या शेकडो हजारो नरांमधनं बरोबर त्याला कळतं की हा मला लाईट दिलेला आहे. इतकं त्यांच्यातलं ते सिंक्रोनायझेशन परफेक्ट असतं फिमेलचं आणि मेलचं. मग तो जमिनीवरती येतो, ते मेटिंग करतात आणि त्याच्यानंतर ते मरून जातात नरमध्ये दोघे. मीटिंगच्या नंतर मरतात. हां, अल्पायुष्य असतात ते. आणि अंडी घालते मादी त्याच्यानंतर जमिनीमध्ये, मला वाटतं 1 महिन्याभरामध्ये वगैरे ती जमिनीत अंडी घालते आणि मग ते मरून जाते. सो 1-1.5 महिन्याचंच त्यांचं आयुष्य असतं, ते मरून जातात. मग त्यातनं ज्या आळ्या बाहेर येतात, आणि सगळं कसं सीझनशी कनेक्टेड आहे बघा, कारण त्याच्या आळ्यांना खायला गांडूळ आणि गोगलगाई वगैरे सॉफ्ट शेल जीव लागतात, मृदुकाय शरीराचे प्राणी लागतात, म्हणून ते पावसाळ्याच्या आधी बाहेर येतात. अच्छा, हे चक्र निसर्गाने ठरवून दिलेलं आहे, त्यांचंच ठरलेलं आहे सगळं. बरं, मग मला सांग की ही जी पिल्लं किंवा काजवे जे ॲडल्टहूडमध्ये बाहेर येतात, म्हणजे पिल्लं ज्यावेळेला सगळं करतात सगळं आणि पावसाळ्याच्या शेवटी जमिनीच्या आतमध्ये निघून जातात, कारण माती निघून बसते ना त्यावेळेला, जमिनीच्या खालती निघून जातात आतमध्ये. त्यांना कसं कळतं की आता पाऊस येणार आहे? करेक्ट. ऑनसेट ऑफ मॉन्सून ज्याला म्हणतो आपण, की आता पाऊस येणार अशी ज्यावेळेला हवा तयार व्हायला लागते, कसे काय त्यावेळेला ते बाहेर येतात? त्यांना जमिनीच्या खाली कसं कळतं की दमटपणा बदललेलं आहे? बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टींचा अजून काय म्हणूया आपण तितकासा अभ्यास झालेला नाही, की सगळी गूढ रहस्य आहेत निसर्गामधली. सो लोकांना ते कळत नाही, आणि मग लोकांना असं वाटतं की अरे चला काजवेवाले आपण एकदम टॉर्च मारून बघूया. बरोबर. कुठे बघ रे काजवा दिसतोय काय, टॉर्च मारून बघताना मी स्वतः लोकांना पाहिलेलं आहे. सो बेसिक्समध्येच गडबड असते. दुसरं असं असतं की तुम्ही काजवा दिसला की त्याच्या मागे धावायला लागतात, त्यावेळी अळी जमिनीवरती असते ना फिमेल, ती चिरडली जाऊ शकते ना तुमच्या पायाखाली, तर तुम्ही नुकसानच करताय. आणि कसं होतं रे, जेवढा तुमचा डिस्टर्बन्स तिकडे वाढतो, कारण कोणीतरी फोन काढतं, गाणी लावतं, माणसांचं चहलपहल वाढते, मग काजवा तिकडे दूर निघून जायला लागतात त्या ठिकाणापासून. मला वाटतं राजमाचीमध्ये लोक सांगत होते आत्ता गेले कमी झाले, खूप कमी झाले काजवे, कारण ॲट अ टाइम 7-8 हजार लोक जर का काजवे बघायला आले तर काजवे नाही येतो मी का जावं महोत्सव. का जावं. पण
आता मला एक सांग की हा जो काजवा महोत्सव आहे, आता वेळासर टर्टल फेस्टिवल ज्याचं आपण कायम उदाहरण देतो की व्हेरी वेल ऑर्गनाइज, Yes. म्हणजे तिथे आतापर्यंत कुठलाही केऑस, अर्थात क्रेडिट गोज टू मोहन उपाध्ये हो. आणि टीम, की खूप त्यांनी सुंदर पद्धतीने हे सगळं केलेलं आहे. तुझ्या मते एक मी तुला समजा ऑप्शन दिला असा की तुला असा एखादा महोत्सव नाही म्हणता येणार आपल्याला, पण असा एखादा तुला ऍक्टिव्हिटी करायची की जी सिजनल आहे आणि तुम्ही ही आवर्जून निसर्गामध्ये बघायला या, तर तू कुठली करशील? मी साप बेडूक दाखवेन लोकांना. म्हणजे मग कमीत कमी लोक येतील, अच्छा. आवर्जून कमीत कमी लोक येतील. पण हे जे काय ती कारण अरे त्यांच्यामध्ये सुद्धा सौंदर्य आहेच की. नाही, पण ते लोकांना नाही कळत ना. लोकांना काजवा आणि हा म्हणजे कमी पैशात जास्त मजा पाहिजे बेसिकली. हा. म्हणजे कमी भीतीमध्ये जास्त मजा. एक चमकणारी बुरशी आपल्याकडे मला वाटतं आंबोली भीमाशंकर भागात बहुतेक बघायला मिळते असं मी ऐकलेलं आहे. तर ही बुरशी कशी काय चमकते, म्हणजे काय होतं नक्की की त्याचं ती चमकते, त्याचे फोटो वगैरे भरपूर प्रसिद्ध असतात, आणि नक्की काय ही प्रोसेस? ओके, काजव्यासारखीच प्रोसेस आहे त्याच्यामध्ये. पण काजवा सजीव आहे ना. पण बुरशी पण सजीवच आहे ना. हा, आता ही नवीन माहिती आहे लोकांसाठी. हो, म्हणजे जे काही वेगळे वेगळे किंगडम्स आहेत, प्लांट किंगडम, ॲनिमल किंगडम, तसं हे फंगायचं एक वेगळं किंगडम आहे. Correct. कारण ते धड वृक्षही नाही आहे, ते वनस्पती नाही, ते वेगळंच प्रकरण आहे. बरोबर. ओके, तर काय म्हणूया, ऑपॉर्च्युनिस्टिक फिडर अगेन, ज्याला डेड मड मटेरियल जे काही असतं, प्लांट मटेरियल असतं, तर त्याला संपवायचं काम ही फंगस करते. रिसायकलिंग एजंट्स आहेत निसर्गामधले ते. आणि पुन्हा आपण त्याच पॉईंटकडे येतोय की वेगळ्या वेगळ्या जीवांनी वेगळे वेगळे निश निवडले त्यांच्या गरजेनुसार किंवा त्यावेळच्या प्रेशरनुसार. लिव्हिंग कंडिशन्सवरती ज्यावेळी जी प्रेशर्स होती, तर त्यामुळे दिवसा खूप गर्दी झाली म्हणून काही लोक यांनी रात्री निवडलं की आपण रात्रीचं जर का केलं तर आपल्याला जास्त स्कोप असू शकतो त्याच्यामध्ये. तर ही त्यातली ही बायोल्युमिनेसंट फंगस आहे की जी रात्री चमकते. आणि मिट्ट काळोखामध्ये तू जर का युजली असं होतं की आपण टॉर्च लावून जात असताना टॉर्च बंद केला तुला डोळ्यासमोर खूपच एकदम अंधार दिसतो. बरोबर. पण एक मिनिटभर गेल्यानंतर आपले डोळे सरवतात. बरोबर. आणि मग त्यावेळेला तुम्हाला दाट रानामध्ये ती हिरवीगार चमकणारी बुरशी दिसते. म्हणजे ती निऑन फ्लोरोसंट ट्यूबलाईट जशी असते, बरोबर, तर तशी हिरव्या रंगाची अशी फ्लोरोसंट ती फंगस दिसते. टॉर्च लावला की तुला ती पांढरी दिसेल. ओके. टॉर्च बंद केला की तुला तो हिरवा रंग तिचा दिसायला लागतो. आणि तो का आहे तर रात्रीच्या उडणाऱ्या कीटकांना अट्रॅक्ट करण्यासाठी येतो. बरं. पॉलिनेशनसाठी बेसिकली. बरं बरं. सो आणि साधारण सीझन काय असतो याचा? हा अगदी म्हणजे पीक पावसाळा. ओके. ऑगस्ट सप्टेंबरच्या मध्ये कधीतरी ते अचानक होतं आणि अचानक जातं. म्हणजे असं काजवांसारखं असं ठराविक नाही येते की तुला माहिती आहे की दरवर्षी तू तामिणी आणि कुठले पश्चिम घाटामध्ये गेलास तर 15 दिन तुला काजवे दिसणारच. तसं ही फंगस दरवर्षी त्याच ठिकाणी असेल का तेही सांगता येत नाही. बरं, हिचं कसं आहे की हिचं तुला टिपिकल फंगस सारखं जसं ते फ्रुटिंग हेड दिसतं, छत्री आणि तसं नाही दिसत. ही अशी पांढरी असा सलग थर असतो तिचा. बरं. म्हणजे आम्ही तांबड्याच्या जंगलात पाहिलं होतं, कोणीतरी एक काठी फेकून दिली होती. लोक वापरतात ना, जी उड्याच्या बांबूची काठी असते ती फेकून दिली होती. तर तिचं डिकम्पोजिशन व्हायला लागलं आणि त्याच्यावरती एक अख्खी काठी अशी ट्यूबलाईटसारखी चमकत होती. ओ, त्याच्यावरती ती अशी पांढरा थर असा जमलेला होता त्याचा. बरोबर. मोल्ड असतं ना डब्यामधल्या अन्नाला कशी पांढरी बुरशी येते, तर असं फ्रुटिंग हेड नसतं, जसा थर जमतो तो तसा थर असतो तिचा. बरोबर बरोबर. बरं, आता तुझ्या एका आवडत्या विषयाकडे येऊया, ते म्हणजे साप. ठीक आहे. मला लाईफस्टाईल सापाची वगैरे, कारण खूप ठिकाणी हे मिळून जाईल, पण बऱ्याच वेळेला लोकांना असं एक गैरसमज जे आहेत, जे आपण मगासपासून बोलतोय की व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर जे सगळे फॉरवर्ड होतात वगैरे वगैरे वगैरे. तर आता साप पाठलाग करतो, साप दूध पितो, तर हे काय एक्झॅक्टली, म्हणजे असे कुठल्या सापाबद्दलचे अजूनही ग्रामीण भागामध्ये सुद्धा गैरसमज आहेत, किंवा दोन सापांमध्ये लोकांना आयडेंटिफाय करायलाच गडबड होते आणि मग त्याच्यातनं साप चावणं वगैरे वगैरे भानगडी होतात. तर हे बेसिकली साप पाठलाग करतो म्हणजे नक्की काय होतं? साप नाही पाठलाग करत. बेसिकली साप होतं असं की तू जगातल्या कुठल्याही जीवाला जर का कॉर्नर केलंस तर तो एका पॉईंटला रिटॅलिएट तुला करेलच. जीव वाचवण्याचा त्याचा जो काही धर्म आहे, सेल्फ डिफेन्स, तर तो तिथे ॲक्टिव्ह होतो आणि तो तुझ्यावरती पलटवार करतो. जोपर्यंत त्याला पळायला स्कोप आहे तो स्वतःला तो म्हणजे काय म्हणूया आपण, फाईट ऑर फ्लाईटमध्ये प्राणी 99% ऑफ फ्लाईटच घेतात. बरं. फाईट कॉन्फ्लिक्ट अवॉइड करतात.
कारण आपल्याकडे आपल्याला सांभाळायला माणसं आहेत आजूबाजूला. हत्तीच्या कळपामध्ये हत्ती जखमी झाला तर त्याची काळजी घ्यायला कोणी थांबत नाही. बरोबर. त्याला त्याचंच जगायला लागतं पुढे. तर सापाचं असं होतं की साप झेप घेईल तुझ्यावरती अटॅक करायला, पण कधी तू सतत त्याच्या मागे गेलास, त्याला डिवचायला गेलास तर साप पाठलाग नाही करू शकत. म्हणजे जेवढं माझा अभ्यास आहे, माझं वाचन आहे, मी जेवढ्या लोकांशी बोललेलो आहे त्या लोकांशी, नाही, साप पाठलाग नाही करत. पण हे मग साप बदला घेतो हे काय? साप बदला घेतो याचं सायंटिफिक कारण आहे त्याच्या मागे. होतं असं की मेटिंग सीझनमध्ये जर का तू माझावर आलेली मादी मारलीस तर हा प्रकार घडतो. बरं. माझावर आलेल्या मादीच्या शरीरामधनं सेक्स फेरोमॉन्स एमिट होत असतात, गंधकण, की जे त्या परिसरामधल्या नरांना अट्रॅक्ट करतात. आणि ती मादी मेल्यानंतर सुद्धा ती जिथे मारलेली आहे तर तिथे तो वास राहतो. आणि मग ते नर त्या वासाच्या मागावरती येतात सगळीकडनं. आणि आपल्याला असं वाटतं बदला गेला एक साप मारला की 7 साप आले, असा प्रकार लोकांना वाटतो. आणि मग त्याच्यातनं ती अंधश्रद्धा आहे की मी साप मारला, लोक साप बदला घ्यायलाही साप आले. आणि साप दूध पितोय नाही, कारण त्या सापाला तहानलेलं ठेवलेलं असतं ऍक्च्युली. मग तो थम्सअप दिला तरी पिऊ शकतो. हां, काही खरं? हो, लिक्विड त्याच्यामध्ये तो काही लिक्विड ठेवतो, तो पिईल त्यावेळेला. अनेक दिवस सापाला तहानलेलं ठेवलेलं असतं, कारण नागपंचमीला नागाने लोकांच्या वाटीतनं दूध प्यावं. बरं. म्हणून मग तो नाग दूध पितो, पण लॅक्टोज त्याला टॉलरेट होत नाही. लॅक्टोज इंटॉलरन्स असतो त्यांच्यामध्ये, डिसेंट्री होते, त्यांना डायरिया होतो, मग ते तडफडून मरतात साप. पण म्हणजे तहानलेला साप कुठलाही थराला जाता ते दूध ठेवले म्हणून दूध आहे, किंवा मी जसं नाईलाजाने पितोय तो. पण हे हा अवेअरनेस नसण्याचं तुला काय कारण वाटतं? अजूनही इतका काळ पुढे गेलाय, मूव्हीज, बॉलिवूड मूव्हीज, त्याचा अजूनही प्रभाव आहे. खूप प्रभाव आहे लोकांवरती त्याचा. नाही, आणि आपल्या पारंपरिक सणांमध्ये नागपंचमीला पाटावरती नागाच्या चित्राकडून दूध आणि लाया ठेवतात. मग ती कल्पना तशीच कॅरी फॉरवर्ड होत जाते ना पुढे. अकाउंटमध्ये असताना बाय बॅलन्स कॅरी फॉरवर्ड. बरं, मी आता ना शेवटच्या 2 प्रश्नांकडे आपला येतो. आता आपण म्हणजे काय म्हणतात, सरपटणारे प्राणी, कीटक झाले, बुरशी झाली वगैरे वगैरे. आपल्या अनेकदा गप्पांमध्ये धनेश या पक्षाबद्दल तू त्याची लाईफस्टाईल आणि तो ते घरटं कसं करतो वगैरे वगैरे फार भन्नाट प्रकरण आहे, ज्याला आपण हॉर्नबिल म्हणतो, की त्याची टोटल लाईफस्टाईलच काहीतरी भारी आहे. आणि त्याचं जे सगळं त्या घरट्यामधलं कोऑर्डिनेशन आहे, किंवा सुतार पक्षाचं तू एकदा उदाहरण सांगितलं होतं, तर हे थोडंसं सांग ना की काय एवढं इंटरेस्टिंग आहे त्या धनेश पक्षाबद्दल तुला एवढं, किंवा त्याच्या या सगळ्या काय म्हणतात त्या घरटाची जागा शोधणं, किंवा ते घरटं एका स्पेसिफिक यांनी कव्हर करणं वगैरे वगैरे जे तू नेहमी सांगतोस, ते सांग ना काय. धनेश पक्षी हा उत्तम जंगलाचं लक्षण आहे. हे काय म्हणूया आपण, जंगलाची तब्येत उत्तम असल्याचं लक्षण आहे. बरं. कारण होतं असं की त्या पक्षाचा साईज खूप मोठा असतो. म्हणजे साधारण तो बसला की एवढा होतो, त्याचा विंगस्पॅन, पंख उघडले की तो एवढा मोठा होतो. त्यांनी म्हणजे तो लागल्याच्या नंतर म्हणजे खाली आवाज ऐकायला येतो, असा आवाज ऐकायला येतो खाली. एखादा पुठ्ठा फिरवल्यानंतर असा आवाज येईल ना, तसा तो आवाज असतो. खूप तो काय म्हणूया आपण, तो डायनासोरच आहे ऍक्च्युली. म्हणजे रादर सगळेच पक्षी डायनासोरच आहेत, फक्त हा ऍक्च्युली डायनासोर वाटावा असा डायनासोर आहे. तर त्याचं असं आहे की त्याला ब्रीडिंगसाठी खूप मोठी ढोली लागते, कारण त्या आकाराच्या हॉलोमध्ये त्याची फिमेल जाऊ शकून आतमध्ये अंडी घालता यायला पाहिजे. बरोबर. मग त्यासाठी ते झाड तेवढं जुनं असलं पाहिजे, त्यासाठी ते जंगल तेवढं जुनं असलं पाहिजे. असे सगळे हे इंटरलिंक्ड आहे. आणि दुसरं असं की त्या परिसरामध्ये आसपास तेवढी फ्रुटिंग असलेली झाडं असली पाहिजेत, किंवा तेवढ्या म्हणजे बायोडायव्हर्सिटी इंटर पाहिजे. कारण तो खाईल काय नाही तर ठीक आहे, चल झाड आहे, पण आसपासचं ते एक झाड, तो बाकीचं सगळं जंगल साफ झालेलं आहे. कारण हे समजा देवाचं झाड आहे म्हणून लोकांनी जपलं आहे. आसपास अनेक किलोमीटर शेतीच नाही आहे, म्हणजे शेती केलेली आहे झाडं तोडून, जंगल तोडून, तर काय उपयोग त्याचा. बरोबर. त्याच्यामुळे ती सगळी एक अख्खी अन्न साखळी तिथे असायला लागते त्याच्या ब्रीडिंगसाठी. आणि मग त्याचं ब्रीडिंग सुरू होतं. मग होतं काय की फिमेल आतमध्ये जाऊन बसते मेटिंग नंतर, आणि ती अंगावरची पिसं उपटते, त्याचं अस्तर बनवते खालती, आणि त्याच्यावरती अंडी घालते.
आणि मग अशा वेळेला काय होतं की तिची सगळी प्रायमरी फेदर्स तिने सगळी मोठी मोठी काढलेली असल्यामुळे ती फ्लाईटलेस होते, तिला उडता येत नाही. बरोबर. मग ती तिची विष्ठा आणि नराने बाहेरून आणलेला चिखल या सगळ्याचं मिश्रण करून ते ढोली जी आहे त्याच्यात तोंड बंद करतात आणि मध्ये फक्त चोच बाहेर येईल एवढी जागा ठेवतात. बरं. आणि मग आता फक्त नराचं काम सुरू होणार आहे, कारण फिमेल तर आतमध्ये अंडी उगवत बसली. मग नर दिवसामध्ये शेकडो फेऱ्या मारून तिला फ्रूट्स आणून देईल. म्हणजे काय म्हणे गरबारबाईचे सगळे चोचले डोळे पुरणार. पुरे. सगळे डोळे पुरणार की मला कॅडबरी पाहिजे, मला कॅडबरी आणा. आत्ताच्या आत्ता पाहिजे. तर सगळ्या प्रकारचं फूड तिला तो सप्लाय करतो त्याच्यामध्ये. आणि मग जशी पिल्लं बाहेर येतात तसं मग त्याची ती कष्ट अजून वाढतात, कारण 1 किंवा 2 पिल्लं असतील आतमध्ये तर पिल्लालाही अन्न आणायचं आहे आणि मादीलाही अन्न आणून बरोबर. मग ह्याच्यामध्ये जर का नर मेला तर हे सगळं उपाशी मरतात आतमध्ये. अन्नदाताच गेला म्हणजे. हां, मग इव्हेंच्युअली त्या मादीची पिसं 1.5-2 महिन्यामध्ये पुन्हा उगवतात. मग तिथे फोडून सगळं बाहेर येते. मग दोघंही मिळून त्या पिल्लांना फिडिंग देतात. बरं बरं. पण हे म्हणजे मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं नाही, की आणि याच्यामध्ये काय होतं, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये की मग असा प्रश्न पडेल की मग आतमध्ये जर का ते आहेत मग त्यांची विष्ठा कुठे जाणार. बरोबर. तर ते त्या ढोलीच्या तोंडाशी डुंगण आणून बाहेर पिचकारी मारतात. ढोली स्वच्छ राहते आतमध्ये. पण हे मला आश्चर्य असं वाटतं की निसर्गाने हे त्यांना काय स्किल दिलंय बघ, की नेहमी मधमाशांच्या पोळ्याबद्दलही म्हणतो त्यांना काय हातपाय नाही आहेत माणसासारखे, स्टील हे सगळं किंवा सुगरण जो खोपा आपण म्हणतो हे सगळं गोळा करणं. एखादा असं हा प्रश्न मी तुला विचारतो आणि शेवटच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. एखादा असं निसर्गातलं वैशिष्ट्य मला सांग की तुला असं वाटतंय की हे मानवनिर्मित आहे पण बनवलंय त्या कीटकांनी किंवा पक्ष्यांनी. मी तुला उदाहरण सांगतो, एक मधाचं पोळं आहे किंवा फनेल वेब स्पायडर एक्सेट्रा एक्सेट्रा, हे तुला मी हिंट मिळेल म्हणून फक्त सांगतोय. असं तुझ्या दृष्टीने काय आहे की जे अनबिलिव्हेबल आहे की अरे हे त्या कीटकांनी तयार केलं. वाळवीचं वारूळ. बरं. कारण वाळवी हा जमिनीखाली राहणारा कीटक. बरं, लोकांना खूप मोठा गैरसमज असतो बरं का की वाळवी झाडं खाऊन टाकते. 99.9% स्पेशीज जगामधल्या वाळवीच्या ह्या डेट्रिटिव्होरस आहेत. डेट्रिटस म्हणजे वाळलेला पालापाचोळा, सफाई कर्मचारी. तर त्यांचं काम रिसायकलिंग करणं हे आहे निसर्गामधलं. तो त्यांचं जे काही ते स्ट्रक्चर बनवतात तर त्याच्यासाठी फक्त आणि फक्त त्यांना ते आतमध्ये जे काही केमिकल सिग्नल्स एकमेकांमध्ये शेअर करतात. बरोबर. ते त्याच्यातनं मोठी मोठी वारुळं बनवत जातात. बरं, लोकांना असं वाटतं की वाळवी त्या उभं जे काही तुम्हाला टॉवर्स दिसतात मातीचे त्याच्यात राहतात. नाही, ते राहतात जमिनीखाली. तुम्हाला जे दिसतं तो कारखान्याचा धुरांड येते. ओ मध्ये जी काही हीट जनरेट होते, कारण कसं असतं की त्यांनी आतमध्ये फूड स्टोअर केलेलं असतं आणि त्यांचे श्वासोश्वास चालू असतात ना छोटे असले तरी. पण ज्या वेळेला 50,000-60,000 कीटक श्वासोश्वास करतात त्यावेळेला हीट तर निर्माण होते. बरोबर. सो ती हीट सगळी बाहेर जावी आणि थंड हवा आतमध्ये यावी याची ती रचना असते. अरे पण ते बनवतात कसं? ते खूप खोल जातात आतमध्ये आणि चिखल आणतात आणि त्यांची लाळ मिक्स करतात आणि मग ते खूप टणक असे ते मातीचं ते स्ट्रक्चर बनतं. आणि त्याच्यात इतके हुशार इंजिनियर्स असतात की कुठल्या बाजूने वारा वाहतोय त्यांना माहिती असतं दिवसा आणि संध्याकाळी. त्या दिवशीची ती खिडक्या उघडतात आणि बंद करतात मातीच्या. आणि गरम हवा जी आहे त्याच्यासाठी ती, कारण नॅचरल बरोबर फिजिक्स आहे ना, गरम हवा वर जाते. सो वरती जी छिद्र असतात त्यांना गरम हवा बाहेर जाते दिवसभर आणि संध्याकाळ झाली की थंड हवा खालच्या छिद्रांमधून आतमध्ये एंटर करायला लागते वारुळामध्ये. सो आपण जसं वारुळ दिवसातनं एकदा मोठा श्वास घेतं आणि रात्री सोडतं. वाव. त्या वारुळाला काही नाव आहे स्पेसिफिकली? टर्माइट माउसेस म्हणतात त्यांना. बरं. इनफॅक्ट काही स्पेशीज तर अशा पण आहेत की त्यांच्या जी काही रचना आहे वारुळाची तर ते पूर्व पश्चिम जर का तू पाहिलंस तर त्यांच्या पूर्वेकडच्या भिंती ह्या पातळ असतात आणि पश्चिमेच्या जाड असतात. म्हणजे तू विलास मनोहरांचं जर का नेगल वाचलंस, ते प्रकाश आमटेंचे सहकारी हेमल कसाना, तर ते जंगलात हरवलेलं असताना त्यांनी तशी वारुळं शोधली आणि त्याच्यातनं ते त्या जंगलातनं बाहेर आले. पूर्व दिशा कुठे फाइंड आउट करून. बापरे. म्हणजे इतक्या दाट जंगलात होते की त्यांना सूरज दिसेना. त्याच्या वाळवीची वारुळ होती तर त्याच्या भिंती उडवल्या आणि त्यातनं त्यांना पूर्व दिशा कळली. हे का असतं? कारण पूर्वेकडनं येणारं जे काही ऊन असतं तर रात्रभर थंड झालेलं असतं ना आतमध्ये, सो सकाळी हीट हवी असते. बरोबर. म्हणून पूर्वेकडची भिंत पातळ असते की हीट आतमध्ये झिरपावी
आणि दिवसभर तापल्यानंतर संध्याकाळी हीट नकोय म्हणून पश्चिमेची भिंत जाड आहे. आपण माणसाला सगळ्यात हुशार प्राणी म्हणतो. आणि मेंदू दिलेला आहे. ह्याच्यावरनं मी त्या शहराचं नाव विसरलो आफ्रिकेमधल्या, वारुळाच्या संकल्पनेवरनं तशीच बिल्डिंग बनवली की ज्याच्यामधलं टेम्परेचर दिवसभर कॉन्स्टंट राहतं, एसीची गरज लागत नाही. नाही, मी तुला तेच म्हटलं की माणसाला आपण सगळ्यात हुशार प्राणी म्हणतो. ही संकल्पना माणसाने वाळवीकडनं घेतलेली आहे. म्हणजे आपण म्हणतो माणसाला जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण? तू जगातली जेवढी बेस्ट डिझाईन्स आहेत ना त्याच्या मागचं सायन्स बघ. दे हॅव बेस्ट डिझायनर ऑलवेज लुक बॅक इन टू द नेचर फॉर इन्स्पिरेशन. कॉपी पेस्ट आपण करतोय. ते दुबईमधल्या एका खूप मोठ्या बिल्डिंगचं मी स्टोरी वाचली होती आणि त्याचा जो कोण मेन डिझायनर Architect आर्किटेक्ट होता तर त्याला कळत नव्हतं मी काय देऊ क्लायंटला, आणि त्याला अचानक शिंपल्याचं चित्र डोळ्यासमोर आलं आणि त्याने शिंपल्यासाठी बिल्डिंग बनवली. किंवा जपानमधली जी बुलेट ट्रेन आहे सगळ्यात फास्ट त्यांची ती, तर त्याचा मोठा प्रॉब्लेम असा व्हायचा की जेव्हा ती पहिल्यांदा बनवली म्हणजे टनेल्समधनं जेव्हा बाहेर पडायची तर सॉनिक बूम यायचा. बंदुकीची गोळी जशी नळीतनं बाहेर पडते आणि मोठा ठॉक्कन आवाज येतो हवेचा दाबामुळे त्या गोळीच्या, तसं त्या दाबामुळे हवा बाहेर पाहिजे ठाक्कन आवाज येतो आणि आसपासच्या घरांच्या काचा फुटायच्या शेतामधल्या. बरं. मग त्याच्यावरती लोकांनी तक्रारी केल्यावर त्याचा जो चीफ इंजिनियर होता ही वेंट बॅक टू ड्रॉइंग बोर्ड आणि त्याला आठवलं, कारण तो पक्षी निरीक्षक होता. मग त्याने पक्ष्यांमधलं काय काय घेतलेला विचार केला. मग त्याने त्याचं जे पुढचं शिंकासन त्या ट्रेनचं नाव आहे त्याचं तोंड जे होतं आधी गोल होतं ते त्याने किंगफिशरच्या चोचीसारखं निमुळतं केलं. किंगफिशर पाण्यात ज्या वेळेला चिरतो त्या पहिले चोच आतमध्ये जातो, बरोबर, त्यावेळेला माशाला कळत नाही चोच आतमध्ये आली. बरोबर. त्याच्यानंतर तो जो पेंटोग्राफ असतो की जो केबलला पॉवर घेतो, केबलमधनं मेन लाईनमधनं केबल घेतो, पॉवर घेतो, तर त्याचाही घासण्याचा खूप मोठा आवाज यायचा. सो त्याची रचना त्याने घोबडाच्या खवल्या पिसांसारखी केली. आणि घोबडाची पिसा आवाज करत नाही, घोबड उडतं तेव्हा आवाज नाही करत, शून्य आवाज येतो त्याचा. सो त्याच्या सरफेस त्याने तशा पद्धतीने डिझाईन केला. आणि पुढे जो काही एअर ब्लास्ट व्हायचा तर तो पेंटोग्राफचा जो शाफ्ट होता त्याने पेंग्विनच्या पोटासारखी रचना केली. 3 पक्ष्यांनी त्या डिझाईनचं अख्खं मूळ स्वरूप बदललं आणि 99% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले त्यांचे. पण मी म्हणूनच म्हटलं की आपण बायोमिमिक्री म्हणतात त्याला बेसिकली, राईट राईट, डिझायनर्सच्या भाषेमध्ये. पण अरे म्हणजे मला आता ह्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की ही जी व्हरायटी निसर्गामध्ये ठेवलेली आहे ती अमेझिंग आहे. म्हणजे आता आपणही फिरताना ते अँटचं काहीतरी मुंग्यांचं तू कायम एक सांगत असतोस की जगातला काय म्हणतात त्याला वॉटरप्रूफ, तर ते एक सांग मला, ते राहत नाही म्हणून मी तुला विचारतो. क्रेमेटोगॅस्टर म्हणून आपल्या पश्चिम घाटामध्ये म्हणजे आपल्या सह्याद्रीमध्ये भटकतात तर त्यांना खूप माहिती असेल. तपकिरी रंगाचे मोठे डोम झाडावरती असतात, तर त्या क्रेमेटोगॅस्टर नावाच्या मुंग्या आहेत. कॉमन भाषेमध्ये हार्वेस्टर अँट्स म्हणतात त्यांना, आणि नाही सॉरी विवर अँट्स म्हणतात. हार्वेस्टर अँट्स जमिनीवरती असतात माय बॅड. तर ह्या ज्या विवर अँट्स आहेत तर त्या काय करतात की झाडाचा खोड चावून 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 त्याच्यामध्ये लाळ आणि माती थोडी थोडी मिक्स करून त्याची पेस्ट बनवतात. आणि त्या पेस्ट एकावर एक चिकटवत ते अख्खं डोम बनवतात. अँड इट इज वॉटरप्रूफ पेपर. त्याला कागद कशापासून बनतो? झाडाच्या पेपलपासूनच बनतो, बरोबर आहे, खोडाच्या. तर तो तसाच्या तसा तीच कन्सेप्ट, फक्त त्यात त्याची लाळ मिक्स झालेली आहे, माती मिक्स आहे. सह्याद्रीमधल्या किंवा महाबळेश्वरमधल्या धरतो जिथे 10,000 मिलीमीटर पाऊस पडतो, आंबोली त्याला महाराष्ट्राचं चेरापुंजी म्हणतात, या एवढ्या प्रचंड पावसातसुद्धा एक थेंब आतमध्ये पाणी जात नाही. बरं, हा तो वरनं पडणारा पाऊस आहे. गोदरेजच्या मुंबईला विक्रोळीला जी खारफुटीची जंगलं आहेत त्या जंगलामध्ये जी क्रेमेटोगॅस्टरची घरटी आहेत कांदळवनामधली, ती भरतीच्या वेळेला 3 तास पाण्याखाली असतात. त्याचा 2012 एक रिसर्च पेपर आहे की कांदळवनामधली घरटी आणि तामिणी घाटातली घरटी म्हणजे डाऊन घाट आणि अप घाट याचे स्ट्रक्चरल डिफरन्स काय आहेत. तर तसा तो एक रिसर्च पेपर आहे 2012 एका मुलाने केला होता रिसर्च. तर ती 3 तास पाण्याखाली असतात असं त्याने त्या पेपरमध्ये लिहिलं. त्यावेळी मुंग्या ती दारं बंद करून आतमध्ये गपचूप बसलेली असतात पाणबुडीसारखी, आणि तरी त्याला काही होत नाही. काय पाणी जातच नाही आतमध्ये, एक थेंब पाणी जात. अरे तुला आठवत आहे का आपण तो चिपाचं दार आणि हा जो ट्रेक केला होता निसणीची वाट आणि चिपाचा दार जो आपण केला होता, त्या वाटेवरती आपण उतरत असताना धामणगाव गावाकडे तुला वाटेत मी ते घरटं उडून दाखवलं होतं, आठवतंय तुला? झाडावरनं पडलं होतं, त्या आतमध्ये बघ कोरडं ठणठणीत होतं, वरनं बदा पाऊस पडत. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो ही निसर्गाची किमयाच आहे ना. बरं, ह्याच्यामधलं अजून एक माझं ऑब्झर्वेशन काय आहे, मी कोरीगड किल्ल्याला गेलो होतो लोणावळ्याजवळच्या. तर तिकडच्या एका झाडाच्या फांदीवरती मला ते घरटं दिसलं.
आणि त्याला पुढे छप्पर ओढलेलं होतं. हम्म. मी एक मिनिटं म्हटलं की आणि आता ज्यांना पॅगोडायन्सच म्हणतात, कारण ते बुद्धिस्ट पॅगोडा जसे उतरत्या छपराचे असतात तसं त्यांच्या घरानं उतरती छप्पर असतात, बट नॉट ऑलवेज. मी एकदा पूर्ण गोल्ड डोमसुद्धा पाहिलेले आहेत, पण घराची कौलं जशी ओव्हरलॅपिंग असतात तसे ते खवले असल्यामुळे पाणी वरनं उगळून निघून जातं. आणि ह्याला प्रॉपर असं पुढे एक छप्पर ओढलेलं होतं. मग मी विचार केला की छप्पर का असेल. मग माझं सहज लक्ष गेलं, मला लक्षात आलं की छप्पर ज्या दिशेला आहे त्या दिशेने पाऊस येतो. अरबी समुद्र या बाजूला आहे, हो, पश्चिम घाट या बाजूला, पश्चिमेकडे. म्हणजे कोकण या बाजूला आहे. कोकणात येणारा मान्सूनचा सगळा पाऊस पहिले या साईडने त्या घरट्यावरती आदळतो. हा विचार त्या मुंग्यांनी केला आहे. मुंग्यांनी केलाय. आणि त्यांच्यातल्या आर्किटेक्ट्सने पुढे आधी छप्पर ओढलंय घरटं बांधून झाल्यावर. काय बोलशील ते? अमेझिंग अमेझिंग. आणि मागच्या बाजूला नव्हतं छप्पर ते. अच्छा. जिथून झड लागते पावसाची तिकडूनच होतं. त्या साईडलाच छप्पर होतं. पण मी आता शेवटच्या प्रश्नाकडे येतो. ऑलमोस्ट बऱ्यापैकी आपण प्रजाती वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे पक्षी वगैरे वगैरे आपण, किंवा कीटक, बुरशी, सगळंच आपण कव्हर केलं, साप वगैरे. मॅमल्सकडे मला एक यायचं आहे. म्हणजे टिपिकल प्रश्न मी विचारणार नाही मॅमल्सचा की वाघाबद्दल सांग वगैरे वगैरे. आपण ट्रेकला जनरली जंगल भागामध्ये गेल्याच्या नंतर गावकऱ्यांची तक्रार किंवा भीती ही एका प्राण्याबद्दल प्रचंड असते. बिबट्यापेक्षाही जास्त डेंजर म्हणजे अस्वल. ओके, म्हणजे प्रचंड घाबरतात लोक. काय अस्वलाचे काय तुझे अनुभव किंवा ऐकलेले किस्से, की हे बघ आपण त्याला स्लॉथ बिअर म्हणतो, म्हणजे प्रचंड आळशी असं त्या शब्दावरनं, किंवा त्याची ती सगळी चाल हे असते. हे अस्वल घातक कसं असू शकतं? माझ्या सुदैवाने माझा आजचापर्यंत कधीही पायी चालताना अस्वलाची भेट झालेली नाही आहे. म्हणजे मी जोर जांभळीची जंगलं सगळी जिथे अस्वल आहेत ते हिंडलेलो आहे. मी कोयनेच्या जंगलात हिंडलेलो आहे. पण माझ्या सुदैवाने माझ्या पुढे अस्वल आला नाही, ते येऊ नये याच्या पुढे. तू सुदैवाने म्हणलास त्याच्यावर. हां, म्हणजे माझी पूर्ण प्रामाणिक इच्छा आहे, माझ्यासमोर कधी अस्वल येऊ नये. वेगवेगळे वाघ चालेल, बिबटाही चालेल, अस्वल येऊ नये. याचं कारण असं आहे की अस्वलाची दृष्टी अधू असते. आणि त्यातनं जर का फिमेल मादी पिल्लांसोबत असेल, मादी म्हणजे आई पिल्लांना घेऊन जर का जात असेल, ती विचारच करत नाही पुढचा मागचा, हो 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 आवाज करत डायरेक्ट 2 पायावर उभं राहील. आणि माझ्या पंजावडी लांब नखं असतात, एका झापड तिकडची स्किन तिकडे करून टाकते आणि चावून चावून चोथा करते. बापरे. खात नाही, मारून टाकायचा पण उद्देश नसतो, पण ते कुठे त्यांचं भान जातं त्यावेळेला कळत नाही. अरे ती मादी वाघावरती पण हल्ला करते, पट्टेरी वाघावरती अशा वेळेला आई हल्ला करते की मागे पुढे पाहत नाही. आणि त्यातनं सिंगल. आणि अस्वलाचं दुसरं लफडं असं होतं की साला ते काळं असतं. तुला जंगलातनं जाताना अनेकदा बाजूला जर का अस्वल असेल तर ते कळत नाही. करेक्ट. आणि त्यालाही कळत नाही तू आलायस. बरं. त्यांचा सेन्स ऑफ स्मेल एक्स्ट्रीमली ग्रेट आहे. अनेक किलोमीटरवरनं त्यांना खाद्याचा वास येऊ शकतो, पण डोळे अधू, कान ओके ओके. त्यामुळे ते होतं असं ना की ते तिकडे वाळवी उकरतंय तंद्रीमध्ये, किंवा असं त्याचं जे गेटर जे आहे ते असं मान खाली घालून खालचा जबडा असा बाहेर आलेला असतो आणि ते असं असं करत चाललेलं असतं. उंची तशी बेताचीच आहे त्याची. तर अनेकदा झाडाझुडपात दिसत नाही आणि मग ते त्या नादामध्ये तुमच्या समोर येतं आणि मग ते एकदम असं उभं राहतं. आणि त्यावेळेला जर का तुम्ही खूपच क्लोज रेंजमध्ये असाल तर अटॅक मागे लागतं. झाडावरती पण चढतं ना, 50-50, 60-60 फूट वरती. मी ताडोबामध्ये झाडावरती जाऊन त्यांनी खाल्लेली मधाची पोळी पाहिजे, वरपर्यंत नखांचे मार्क्स झाडावरती गेलेले. तर तिथेही वाचवायची शक्यता नाही. आणि तू त्याला आउटरन कसं करणार? तुझा स्पीड काय आहे माणसाचा अस्वलाच्या पुढे? पळून जाण्याचे स्कोप नाहीये. स्कोप नाही ना. त्याच्यामुळे अस्वल दिसलं की पहिले मोठ्याने आरडा टाकून त्याला ते हाकलून देणे. कारण महाराष्ट्रामध्ये किंवा ते जाईपर्यंत शांत बसणे, त्याचं लक्ष नसेल तर. कारण आपल्याकडे तू जसं म्हटलं तर जोर जांभळीमध्ये आपल्या ओळखीचाच एक किस्सा आता. तुला माहिती आहे की अस्वलाचा अटॅक काय हो भयानक असतो, भयानक डेंजर लेवलला जातो तो. पण त्याचं बेसिक खाद्य काय अस्वलाचं? वाळवी, फळं, मध खातं, झाडावरती चढून पोळी खातं. पण मला एक सांग, आता मी ऍक्च्युअल आता शेवटच्या प्रश्नाकडे येतो. आणि उदाहरण असं आहे, समजा तुला एखाद्या जंगलातनं तू एकटा चाललेला आहेस आणि तुझं एन्काउंटर समोर बिबटे आणि अस्वल एका वेळेला झालं. तुला सगळ्यात धोकादायक अस्वलच वाटतंय, बरोबर आहे? लोकांच्या मनामध्ये बिबट्याबद्दल भीती आहे, कारण मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट आणि येते वगैरे. तरी तू अस्वलालाच महत्व का दिलं, बिबट्या का नाही येत? कारण जंगलामधला बिबट्या जो आहे ना, तर तो माणसानं सरावलेला नाहीये. अगेन फाईट ऑर फ्लाईट मधला तो पहिले फ्लाईटच ऑप्शन मिळेल. म्हणजे माझ्यावर अनेकदा किस्से झालेले आहेत की मी आणशीच्या जंगलामध्ये आहे आणि आणशीच्या कॅम्पसाईटच्या मागे जंगलात पायवाट जाते, मी त्याच्यानं चाललेलो आहे आणि मला लांबनं अलार्म कॉल्स आले लंगूरचे, खकाक खक खकाक खक. सो आय अंडरस्टूड की ते
प्रेडेटर कुठला तरी चालतोय. सो मी त्या पायवटीवरती खालती बसलो. राईट. इकडनं मला ते तो स्लॉईंग आवाज असतो त्यांचा, तसा जवळ 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 आला. माझ्यापासून हार्डली 40-1 फुटावरती तो आवाज आला. बहुतेक माझ्या दिशेने वारा त्या तिकडे वाहत असेल. उलटा वळला आणि गेला आणि परत दुसऱ्या बाजूने लंगोट झाला आमचा. किंवा ते तामिळीतल्या आपल्या दीपदऱ्यामध्ये आम्ही रात्री बसलो होतो पाणवठ्यावरती प्राणी बघण्यासाठी. उतारावरनं आवाज आला स्वाईंगचा, बघितलं त्याने, म्हणजे आवाज जवळजवळ आला आणि गेला निघून. तो नादी लागला नाही तुमच्या. पण ही गॅरंटी तुला अस्वलाच्या बाबतीत देता येणार नाही देत आहेत. लोकांवरती अटॅक कुठं म्हणजे का मोस्टली तू मला सांग ना, ट्रेकला गेलेल्या किती लोकांना ते बिबट्याचे अटॅक झाले? अटॅक कुठे झालेत बघ ना तू. उसाच्या शेतामध्ये, त्या मोकळ्या मैदानामध्ये झालेत. बरोबर. कारण तिथले बिबटे अडॅप्टेबल प्राणी आहे ना, हुशार प्राणी आहे तो. बरोबर. त्याच्यामुळे त्याला माहिती आहे की कोणावरती अटॅक करायचा. आणि मोस्टली जे अटॅक केलेले बिबटे आहेत त्यांचं साधारण तो ॲव्हरेज ऑन अन ॲव्हरेज वय जर का बघितलं 2-2.5-3 वर्षाचे. करेक्ट. क्युरियोसिटी म्हणजे दात शिवशिवतात ना लहान मुलांचे, तसे जे नखं, आणि त्यांना शिकारीची प्रॅक्टिस करायची असते. करेक्ट. अनेकदा लोकांना ते अटॅक करून नुसतं पाडलेलं आहे त्यांना गाडीवरनं किंवा चावई घेऊन सोडलेलं आहे. कळत नाही त्यांना नक्की कसं काय करायचं. पण त्या बाबतीमध्ये अस्वल वयाने मॅच्युअर असून सुद्धा डेंजर. हां, अस्वल म्हणजे गॉनकेसच आहे. पण माहिती भीती जी आहे ती जायज भीती आहे. म्हणजे त्याचं निसर्गामधलं काम निश्चित खूप मोठं आहे. कारण बिया पसरवणं जे काही शिष्टेमधनं तप्प्यासारखी शी करत जातं सगळीकडे. तो श्रीकर अष्टपुत्रे पुरस्काराबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन. या पॉडकास्टमध्ये तू आलास, अनेक गैरसमज तू दूर केलेस, त्याबद्दल तुझे आभार. निसर्ग भटकंती तुझी अशीच अविरतपणे चालू राहू. आणि लवकरच एक पुस्तक हे जे मोस्ट अवेटेड आहे ते लवकरात लवकर आमच्या भेटीला येऊ दे. या तुला मनपूर्वक शुभेच्छा. कीप एक्सप्लोरिंग आणि अशीच नवीन नवीन माहिती आमच्यासमोर घेऊन यायचा. मनपूर्वक धन्यवाद.